नमस्कार मंडळी, मी मधाच्या गावचं स्वरूप. मी आपला सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, ऐकलास काय मी काय म्हणत होतंय? आज ना जरा कुडाळला गेलंय. मुंबईतनं भाऊजी इल्लेले, त्यांका जरा फिरून आणूचा होता म्हणून त्यांका नेऊक मी ह्या ठिकाणी इल्लय. भाऊजींचा पावशीत घर असा. सगळ्यात पहिले त्यांच्या घराकडे आम्ही गेलो. भाऊजी फक्त कधीतरीच घराकडे येतात. शिमग्यात, गणपती किंवा मे महिन्यात असे कधीतरी येतात. इतर वेळेक भाऊजींच्या घरात थंय 2 आजे असत, ते असतात नेहमी. भाऊजींचे दोन्ही आजेस घराची देखभाल करत असतात नेहमी. आता थोड्याच वेळात भाऊजींच्या घराकडे पोचतलो. हायवेच्या आतच भाऊजींचा घर असा. घराच्या दारात गाडी जात नसल्यामुळे बाहेर आमका हायवेकच गाडी लावची लागता नेहमी. भाऊजींच्या घराच्या समोरच पावशीची ग्रामदेवत श्री सातेरी मंदिर असा. मंदिराचा बाहेरनच दर्शन घेतलंय आणि त्यांच्या घराकडे गेलंय. घर थोडा आत असा, त्यामुळे घराकडे जाऊक छोटीशीच वाट असा. आम्ही वाट काढत घराकडे गेलो. मंडळी, भाऊजींच्या घराकडे जाताना विषय असा होता, त्यांचा घर खूप मोठा होता पण वाट खूप लहान होता. घराच्या बाहेरच एक गाईचो गोठो असा. थंय गाईचं सगळ्यात पहिले दर्शन घेतलंय. नंतर गाईच्या वासराक बघितलंय. गाईचा वासरू पण खूप गोंडस होता. मंडळी, आता इलो मी भाऊजींच्या घरात. भाऊजींचा घर खूप मोठा असा. हे माझ्या आधीच पुढे येऊन बसलेले. ह्यो घराचो हॉल असा आणि आतमध्ये अजून पण खोले असत. घरात प्रत्येकाचे खोले वेगवेगळे असत. प्रत्येक खोली कुलूप असता. भाऊजींच्या घराच्या आजूबाजूक वेगवेगळी झाडा लावलेली असत. नारळ, सुपारी, पोपळीची सगळी झाडा लावलेली असत. आजूबाजूचा वातावरण खूप चांगला आणि थंड असा. आजूबाजून झाडा असल्यामुळे घरात गरम होत नाही, थंड वाटतं एकदम. नारळाची पण झाडा खूप असत बाजू. आता मी घराच्या टेरेसवर असय. ह्या घराचा टेरेस असा. आजूबाजूचा वातावरण खूप चांगलं असतं. वर्षभर मी असते हो. आणि कोण असता तुमच्या बरोबर? हे असतात, ती गाडी येत असतात. खय असता ती? हे पिशी ती आणि तुम्ही दोघा जर असतात घरात या, म्हणजे ती कोण जाऊ लागता तुमची? काही आहे ती तुमची जाऊ लागता. मग तुमचा पट्टा दोघांचा काय सांगतात? एवढे भांडतात तुम्ही जोरात? बरा तुमचा ही आणि दुसरी एक आजी असा. दोघा जर असतात घरात. आता तुम्ही मुंबईत आता दोघा जण घरात राहतात म्हटल्यावर एकामेकाक तुम्ही समजून घेऊन जरा रोग आहे तो. काय सांगतात? आता ही दुसरी आजी असा बघा, हिची पण भेट झाली. खडे गेलं होय काय? काल का नेऊ गेलो आम्ही काल गाडी घेऊन, पण ही नाही म्हणूक लागली. वेळ झालो आता येऊच नाही. भाऊजींका सवय असा, मुंबईत नाही इले काय ते गप राहूनच नाही. घराच्या आजूबाजून फिरून सगळा बघतलेत नीट असा काय. भाऊजींनी झाडू घेऊन घराची सगळी साफसफाई करून घेतलेली. अति करू नये. कमी करू ते 200 रुपयासाठी ह्यो कोण लागताय जो ना? हे कोण भाऊजी आमचे कोण लागतात तुझे? गबराव नाही, भाऊजी म्हणतात येतात तू एकदा हो का न माका सांग. गणपती एकदा इले काय मुंबई गेले काय परत वर्षभर येणच नाही ना? काय येतच नाही. मी असं ऐकलं हे एकदा मुंबईत गेले गणपती घर बंद करून काय परत वर्षभर येणच नाही. कधी कधी हा इल्यावर पहिले भाऊजींनी सगळ्या घराची पूर्ण साफसफाई केल्यानी.
अरे फुकटची मस्त पांढरा तुम्हाला त्याचं काय नको. अरे मस्त जमिनी बिमिनी खूप आहे त्यांच्या नको. अरे मस्त अरे नको खरं किल्लो रे सध्याकडे कटर नाही त्याचा नाही तुझा विसरा. काय आहे घरात वेळ कसो जाता मग दिवसभर बसा मग काय करतं मग वेळ जाऊ काय करतं मग मुंबई जायचं काहीतरी मुलांकडे जायचा हो ना फुकटची मोठेपणा नको म्हणता. मंडळी वर्षभर फक्त हे दोनच आजे घर सांभाळतात संपूर्ण. चुलत भाऊ माझो हो वाढदिवसा गेल्लो मी काल हे म्हणूक लागले पावशीत ना जाऊन घर पण बघून येऊया काय घराची जरा साफसफाई करूया. भाऊजी म्हणूक लागले जरा साफसफाई करू जाऊया म्हणून मदती गेलो आम्ही जरा भाऊजींच्या साफसफाई करू. ह्या आमच्या दुसऱ्या एका भाऊजींचा घर असा. हय आमची पाडगावची एक बहीण दिलेली असा या घरात. यांच्या पण घरात मी इलय. यांचे पण नारळ सुपारी पोपळीची खूप झाडं असत. हय हे बेडे वाळत घातलेले बेडे होते. कधी काढला घराक लागूनच छोटीशी एक विहीर असा. आता मी भाऊजींचो गोटो दाखवते पाठीमागचो. गोट्यात म्हशी असत 2. आत एक म्हस असा. ह्यो माझो भाचो असा. बाजूक चिक्कूचा पण एक झाड असा आणि त्या चिक्कूच्या झाडाक चिक्कू पण खूप लागलेले आहेत. बाजूच्या घरात ना मी परत भाऊजींच्या घरात इलंय तर भाऊजी सगळा साफसफाई आवरून आजीबरोबर बोलत बसलेले. नातू बऱ्याच दिवसांनी इल्यामुळे नातवाचे आणि आजीचे खूप गप्पा गोष्टी रंगलेले. हे मी काय म्हणतोय माहेर घे तुझा पैसे हा. होय का? पोलीस होतो मग त्यांना 5 मुलगे झाले. 5 मुलगे झाले त्यातून दोघे वाढले तिघे रवले आणि आजी वाढली आमची. होय काय आणि पोलीस होते ते ना हा. त्यांनी परत लग्न केले पहिलीच केले हा परत लग्न केल्याने तिला 4 मुली आणि 1 मुलगा. आणि असा एका मोठा घरा शुक्रवाडी गावचा बांधल्याने हे पहिले तिथंच रवले. पहिले पुण्यात होतो पोलीस ना पुण्यात रवले मग आकेरे रवले मग चराट्यात रवले म्हणजे आता घर बांधले शुक्रवाडी घर बांधल्याने सावत्र 3 जण डोक्या मारले 3 जण सावत्र होते ना सावत्र होते तर आमचा काहीतरी ते तुला जागा दिली पुढे दुकानाचा बांधलेला आणि बाजारातच घर आमचा जागा बोलले आजान सांगल्या त्या पाठवून घ्यावा पाहिजे आणि मग एक तुमचा आणून देतो. मग यावेळी मसाला दिला की नाही सांगतो ही सोय कोणी कपवार आहे या कसा होता 5 जण होती 4 जण तिघा गेली या कसा तुमच्या माहेराक लग्नाची पोरी कोण नाही शिल्लक नाहीत सगळं खाई गेलो उडान गेलो. माझ्या भावाची 6 जण होती 6 जण होय काय 6 जणांची लग्न झाली. होय का म्हणजे आता कोणी एक शिल्लक नाही आता होय का. हा नवरे मुलगे होते गे एक हो 2-3 नवरे मुलगे होते म्हणून म्हटलं विचारूया कोणा असा काय नाही काय. हा 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 होय का आता कोणी एक नाही मग आता नवरे मुलगी असत त्यांना घैसून आणायचे. कारवाराक तिकडेच पोरी नाही सर तिकडचे पोरगे आता इकडे येतात पोरी मागाक. मग आता असत नवरे मुलगे ना त्यांना पोरी आणायचो काय ना. हे बघ हे दोघे नवरे मुलगेच असत त्यांना आता पोरी आणायचो काय ना. माका होई माझी काय अपेक्षा नाही रे एवढी काय माझा काय हो का तो असं काय नाही. हा काय खास काय कोंबो होय पावसात जाऊन द्यायचो आता नाही. हो तुझे कोंबे होत नाही गे बाळगच ना पहिल्यांदा तू नाही. हाय आमका नको असत काय विचारतो फक्त. आता टाइमपास नको मोबाईलवर फिरूक जाऊचं तर बाहेर पडूया आपण लगेच. ओ भाऊजी हो मग जेवचं असं अजून जातलो कधी
अच्छा देवीचा तो हा देव. बरा ओ भाऊजी ऐका, आता गजाली संपूचो नाही, तुम्ही दोघे जण गजाली करत राहुलात तर आपण जाऊया काही जाऊचा तिकडे, वेळ झालो जेवचा असा अजून आपल्या. हा लय वरात काय, म्हस कोणाची आगी विकूची? काकू. काय विचारता ते? हे काय घरच्या पुढे जाऊ. आगे दुधाची आपली होई ती गे म्हस एक बाळगूक होई ती. अरे परवडत नाही, आठशे किलो करा. तो ठीक आहे, तो तर चालेल. आमचे होतात तो दहा. परवडेल. आवडीत येतात. किती म्हशी होते तुझे? येता आवडीत. माझ्या लग्न झाल्याच्या माझ्या घरवाल्यांनी 350 रुपयाची आमच्याकडे. रेडी. क्रिसमस काढतो, क्रिसमस काढतो. लग्न झालं तेव्हा आणले घरात आणले की 2 दिवसांनी हा. तिचे अरे धाम. न्याला तो. मी मराठी. माझा वर्ष झाला झालं नाही का? होय ना, बरोबर. झाला नाही का बाबा? मी बघ नाही ना. 10-12 पहिला असणार. हो 10 पहिला 12. हो 12. त्याच्यानंतर ते शांती पण करायला लागते. शिव्या आहे, सगळ्यांनी शिव्या घालणं. मग बरोबर आहे मग. शिव्या घालणं. हो उन्हात बाहेर बाहेर माडा. तू ठाव ना. बोल त्याच्यावर तो. उन्हात बाहेर बाहेर माडा. तो बघ काय म्हणता बघ, बोल तिच्याबरोबर. तो बोलता बघ, बोल त्याच्याबरोबर. माझ्या मड्यात कोणी हात पण लावायचो ना. खेका घे. कोणी लावायचो ना. माझे वारसे असो. बोल. कोणाही असो. तुम्ही नाही लायला तरी. आणि वैराग करायची वाटतो. ऐक ना. पहिल्या ह्याच्यावर बोल ना, ह्याला काय लांबू काय करा नको. नको त्याच्यावर. कट करू का? काय मारे? मी तू बाहेर काही गेला होता त्याच्याने. मी बाय बरा असेल डोके दुखतं बाबा, थंडी खाता. बसवलं हे मी होते. थंडी खाता आणि बरं नाही. तो मंडळाकडे बोल वाढत नाही तुझ्या. असं करतोय मग. असं कर. यावर बरं. आजीचो अजून एक नातू असा तो येऊक नव्हतो, त्यामुळे भाऊजींनी त्या नातवाक व्हिडिओ कॉल करून दिल्याने त्या कॉलवरती बोलत बसली. शुभ वाणी पण द्यायला ना अशा. आज रविवार आणतो की ना 2 बांगडे. होय की ना, बरोबर? मग. हा? हा? तुझा त्याच्यावर. उद्या सोमवार. काल चिकन उरलंय पण तिथं. काय चालू आहे? तो गावाला जातो. समाज माका रे. मी येऊचंय ना. आणि माका आम्ही घेऊन- ती देते, हळूहळू देणार नाही. तो मोठं काढून ठेवला, काढतो मोठं. हाय, पण हा चहा तुमच्या काकी. काय होतं त्याच्यावर? ह्यो पेटत रोवलं तरी काय झालं? ह्यो पेटतच असतं काय नाही. छोटा वाला भेटतो. हे सगळे घरातले मित्र असत. चला मग त्या तो उशीर झाला. काय करतोय? चला भाऊजी, वेळ नको, निघूया, फिरू जाऊच आपल्या. चला. आता कधी भाऊजी शिमग्या घेतलात ना? काय घे? आता शिमग्या घेतलो आता ना, तू तुझो शिमग्या घेतलो आता. कंदील अजून कशाक ठेवला तो? दिवाळी झाली आणि काढा ना आता. भाऊजींका राहू देत, भाऊजी गजाली करत राहू. अजून जेवूक नाही आम्ही, फिरूक जाऊया काय नको? तो बल्ब बंद करू सांगा, लाईट चालू असा. चला. प्ले चढ़ती जवानी सॉन्ग. चढ़ती जवानी by Ruchika Jamde and Rahul Putty. एलेक्सा एलेक्सा अरे यहाँ पण आहे ना फोटो. एलेक्सा प्ले वकरा सॉन्ग. The Bakra song by Navinder, Lisa Mishra, and Raja Kumari from Jio Sawan.
नाही हे वेगळं 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 ਪਿੱਛੇ ਰੋਲਦੀ ਜਵਾਨੀ ਚੈੱਕ ਕਰਦੀ ਬਰੈਂਡਾਂ ਵਾਲੇ ਟੈਗ ਨਹੀਂ ਆ ਜਾ ਦੱਸਾਂ ਤੈਨੂੰ ਸੋਹਣੀਏ ਨੂੰ ਫੈਸ਼ਨ ਕੀ ਹੁੰਦਾ ਤੇਰੇ ਯਾਰ ਦਾ ਤਾਂ ਵੱਖਰਾ ਸਵੈਗ ਪਿੱਛੇ ਰੋਲਦੀ ਜਵਾਨੀ ਚੈੱਕ ਕਰਦੀ ਬਰੈਂਡਾਂ ਵਾਲੇ ਟੈਗ ਨਹੀਂ ਆ ਜਾ ਦੱਸਾਂ Always talking money, only hit your chain. Show me how you love me. I don't want your bling, baby. बड़े बहुत ज्यादा खरं ना तू drag. मॅन पॉवर सप्लाय काय पाहिजे होतं झाड किती पाहिजे आणि कुठे पाहिजे आता कन्या शाळेकडे गाडी आम्ही पार्किंग केलो कुडाळच्या बाजारात. आता सगळ्यात पहिले आम्ही जेवतलो आणि जेवून झाल्यावर संध्याकाळी आम्ही फिरूक जातलो. माऊलीक जाऊचं असा. गाडी एकदम मजबूत हा हायवेला पळवायला पाहिजे गाडी हाय पार्टी आहे इकडे हाय जेवलो चाललेलो तुम्हाला बघून काय बोलतो हा सौरी शेट कुठे काय असावं स्पेशल काय असा आणि होय काय कसं आहे जेवण कुठून आला तुम्ही बेळगाववरून आला खास जेवणासाठी आला जेवण आवडलं ना ओके मंडळी आता जेवून थोडी विश्रांती घेतलो आणि संध्याकाळी आम्ही जरा फिरूक जातलो. माऊलीच्या डोंगरावर जातलो संध्याकाळी. मंडळी आम्ही आता सगळे चेंदवना गेलो. माऊलीच्या डोंगरावर इलो. हे माऊलीचा खूप मोठा मंदिर असा. आता आम्ही मंदिरात दर्शनाक जातलो. संरक्षण कर जो काय त्यांचं नोकरी धंदा असा तर त्यांचं नोकरी धंदो सुद्धा चांगलं व्यवस्थित चलावं. नोकरी धंद्यात चांगल्या प्रकारचा यश प्राप्त करून दे. जे काय त्यांच्या नोकरी धंद्याकडे आडी अडचणी असत त्या आडी अडचणी आज सगळे दूर कर. आई माते स्वामीनंदे माता मुळे काय जरी या कुटुंबाकडून चूक अपराध जरी काय कुठल्याही देवतेकडे झालेली असा तरी ती दूर कर. सुखी राखंदात हो सर आपले करायला सासऱ्यांचा धंदा सुद्धा ह्या तुम्ही आता तो व्यवस्थित सुरू होऊन झाले. त्यांचं नाव आहे जैविक रूपे त्या चूक पुढे या अडचणी असतात त्या आणि अडचणी सगळ्या जैविक रूपे त्या
मंडळी, मंदिराच्या बाहेर ही जी खेळणी दिसतात ना, तर ही खेळणी पाळण्याने असतात त्याच्यात. तर नवस कोणाचे नाही कोणाचे पूर्ण झाल्यावर लोक भेट देतात मंदिरात. कोण घराचं नवस झाल्यावर घर देता, कोण मुलाचं नवस पूर्ण झाल्यावर पाळलो देता. माऊलीचं दर्शन झाल्यावर आम्ही खाली वालावली गेलो. वालावलच्या आणि लक्ष्मीनारायण मंदिराचं आता दर्शन घेतलं. थोड्या वेळात आम्ही वालावलला आता पोचलेलो. रात्री खूप वेळ झाल्यामुळे काळोखातनं आमका व्हिडिओ नीट घेऊ गावूक नाही. वालावलच्या लक्ष्मी मंदिरच्या कमानीतनं आता आतमध्ये येलो. प्रोग्राम बघतो गाव गाता कुठे चालू आहे आता? युट्यूब वर लागतो ना. पण तो प्रोग्राम आहे ना, तो येतो तो. मंदिरात लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं. मंदिरात हे सगळे विष्णूचे अवतार दाखवलेले असत. हे असेच बरे वाटतात. नॅचरल बरं वाटतं ते. आपण जी नॅचरल स्टोन मध्ये बरं वाटते, दगड बरं वाटतं. आपल्या दख्खन भागात भरपूर आहे. लिकेज झाला त्यानंतर पुसाक सुरुवात कठीण उभ्या होय इकडचे सगळे मिस्त्री सगळे मिस्त्री आणि लाकूड गायना सागवान आणला का सगळा?
मंदिराच्या बाजूकच एक मोठा तळा असा, त्या तळ्याकडे आम्ही आता इलो बसू. मंदिराच्या बाजूकच एक मोठा भक्त निवास असा. या ठिकाणी भक्तांची राहण्याची सोय होता. जे लोक बाहेर ना येतात पुन्हा मुंबईतला एका अभिषेक त्याचबरोबर एकादशमी आणि गरुजी असतात तर त्यांची राहण्याची सोय या ठिकाणी होता. तुम्ही फोन लावून एकदा येऊ शकता. त्यानंतर मंदिराच्या भक्त निवासमध्ये गेले. ते मंदिराचे सगळे कार्यकर्ते बसलेले होते. त्यांच्याकडनं थोडी मंदिराची माहिती घेतलंय. दर्शन झाल्यावर आम्ही सगळे परत कुडाळ दिलं. त्यानंतर आम्ही कुडाळच्या गुलमोहर हॉटेलमध्ये सगळे जेवू गेलो. चला तर मग मंडळी, व्लॉग आवडलो तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा.